नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा, आज आहे संकष्टी. तर संकष्टीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि इथं आमच्या इथं गणपती मंदिर खूप मोठं आहे. म्हटलं चला आज आपण गणपतीला पण जायचं आहे. तर बघू शकता किती गर्दी वगैरे झालेली आहे, भरपूर अशी. आणि पण एवढी काही जास्त गर्दी नाही. अंगारकी संकष्टी वगैरे जर असली ना तर मग खूपच असं मंदिरात जाणंच असं अवघड होऊन बसतं आणि दर्शन तर होतच नाही. पण आज संकष्टी आहे फक्त, त्यामुळे जरा काय गर्दी कमी आहे. आणि गर्दी जरी झाली तर ती संध्याकाळच्या वेळी होते. आम्ही जरा 5 वाजताच गेलेलो होतो, त्यामुळे काय एवढी गर्दी नव्हती. तर दर्शन वगैरे रांगेत थोडी रांग होती, त्यात उभा राहिलो, दर्शन वगैरे घेतलं. तर लहान मुलगा आकाश, अमृता आणि मी असं आम्ही तिघीजण गेलो होतो. तर दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिराला 5 प्रदक्षिणा पण घातल्या बरं का. तर छान वाटतं आपलं प्रदक्षिणा घातल्यामुळं. तर मग नंतर आम्ही पालखी यायची म्हणून थोडा वेळ थांबलो. तर पालखीचं पण दर्शन वगैरे घेतलं आणि जरा प्रसाद वगैरे, पेढे वगैरे घेतले. आणि मग नंतर आम्ही आसपास जवळ ज्यूसची दुकानं वगैरे आहेत, भेळची दुकानं. पण आमचा उपवास असल्यामुळं आम्ही काही भेळ वगैरे खाल्लेली नाही. तर मग ज्यूस वगैरे घेतला. जरा इकडं तिकडं पण जरा फिरलो. जरा आपल्याला 4 माणसात आलं ना छान वाटतं इकडे तिकडे फिरायला. आपण भले काय नाही घेऊ, पण जरा इकडे तिकडे फिरलं मग छान वाटतं. तर इथं आम्ही तिघांना ज्यूस मागून घेतलेला आहे. तर मग ज्यूस वगैरे घेतला. मग जरा बरं वाटलं, कारण 5 जरी वाजले तरी ऊन असतंच आणि उन्हानं डोकं वगैरे तापलं होतं. म्हटलं चला गार जरा ज्यूस घ्यावं. ज्यूस वगैरे पेलो. आणि तर हत्ती पण खूप मोठा आहे, बघू शकताय कसा. तर प्रत्येकजण त्या हत्ती दर्शन वगैरे घेत होतं, कोण खायला वगैरे देत होतं त्यांना. तर लगेच आम्हाला घरी जायचं होतं, कारण घरी जाऊन आणि जेवण वगैरे बनवायचं. मिस्टर वगैरे आले असतील घरी. तर घरी आलो. मग नंतर 5 मिनटं बसलो, चहा वगैरे घेतला. आणि आता बघू शकता अंधार पण पडलेला आहे. आणि मग घरी आलो, हातपाय तोंड धुतलं, चहा वगैरे झाला. आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. तर मग काय केलं, जेवण वगैरे, स्वयंपाक वगैरे झाला, सगळं काम आवरलं. तर सकाळी जेवण वगैरे सगळं झालं बिलं. आणि म्हटलं आता कैरी आणले होते छोट्या छोट्या मिस्टरांनी. तर मग त्याचं लोणचं बनवू म्हटलं. तर मस्त वगैरे धुवून वगैरे घेतलं. रात्रभर त्या पाण्यात पण टाकल्या होत्या. आणि तो चीक असतो ना, तो आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. चीक जरा जरी आपल्या शरीराला लागला तर त्याचं दुःख होतं. त्यामुळं आंबे वगैरे स्वच्छ धुतले वितले आणि असे कट करून घेतलेत. आणि मग त्याचं लोणचं वगैरे छानपैकी आपल्याला असं बनवून घ्यायचं आहे. म्हटलं जेवायच्या पहिलं आपलं मस्तपैकी असं लोणचं बनवू. तर लहान फोडी केले, त्यासाठी आपणाला हळद, मीठ, लाल तिखट, पुन्हा जिरेपूड घालायची किंवा जिरं बारीक करून घातलं तरी पण चालतं. भरपूर असं हळदच टाकायची आपल्याला, नमक आणि हळद, कारण त्याचं पाणी बनतं. तर असे सगळे कैऱ्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत. आणि याचं लोणचं जास्त दिवस टिकत नाही बरं का, तेवढंच आपलं 8 दिवस खाण्यासाठी. कारण लोणच्यासाठी आंबा हा नसतो, लोणच्यासाठी कुई बनलेला आंबा असतो, तो मोठा असतो. आणि ह्या छोट्या छोट्या कैऱ्या आहेत त्या. तर त्यासाठी मी असं हळद भरपूर असं टाकलेलं आहे, लाल तिखट, धनिया पावडर, जिरं वगैरे. जिरं जरा पावडर असली तर ठीक नाही, जिरं जरा काय करायचं, थोडंसं बारीक करून घ्यायचं. आणि थोडासा हिंग पण टाकायचा. आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर मग आपणाला बरणीत भरून ठेवायचं, खायचं. किंवा 1-2 दिवस मुरवून जरी खाल्लं ना तरी पण चांगलं लागतं आपल्यासाठी. तर माझ्याकडे जिरेपूड नव्हती, धने पावडर होती. तर मी काय केलं, जिरे बारीक करून त्यामध्ये टाकलेले आहेत. आणि तो मसाला टाकला ना, पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे बरं का, चांगला. आणि थोडंसं तेल पण गरम करून टाकायचं त्यामध्ये. तेलामध्ये जरा हिंग टाकायचं आणि तेल गरम करून गार करून टाकायचं. एकदम गरम पण नाही टाकायचं. आणि हे लोणचं मग आपल्यासाठी खायला तयार होतं आहे. त्याला काय, नमक जर जास्त टाकलं ना, लोणचं लगेच म्हणजे असं नरम होऊन जातं आणि आपल्याला खायला पण तयार होतं. तर बघू शकता अशा प्रकारे आपलं लोणचं झालं आहे. कसं वाटतं आहे लोणच्याचा व्हिडिओ, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि एक व्हिडिओला लाईक नक्कीच करत जावा. आणि मी काय केलं, तेल गरम करून ठेवलेलं होतं, थोडंसं तेल पण यामध्ये टाकलं. जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं, कारण हे लोणचं काही जास्त दिवस टिकणार नाही आपल्याकडे. तर आता लोणचं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते, म्हणजे छान टिकतं. कसं वाटतंय आपलं लोणचं, सुटलं की नाही तोंडाला पाणी.
तर असं कुणाकोणाला म्हणजे छोट्या छोट्या कैऱ्या ज्या असतात ना त्या लोणचं केलेलं कुणाला आवडतंय नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ह्या काय म्हणजे याला कुई वगैरे झालेलं नाही बरं का, एकदम कवळे आंबे, त्यामुळे याचं लोणचं पण आपण नाही बनवू शकत. हे लोणचं फक्त आपण 2-4 दिवस किंवा 5-6 दिवस खाऊ शकतोय. हळद मीठ असं आपण जे मसाला घालायचा आहे ते घालून करू शकतोय. तर आता हे लोणचं मी बनवलं आहे. आता मी काय करणार आहे का भरणीमध्ये भरून ठेवणार आहे. आपण आता कधी पण खाऊ शकतोय, आत्ता खाऊ शकतोय, नंतर खाऊ शकतोय, कारण आपण अजूनही मुरलेलं नाही. जर आपण उद्यापासून खायचं म्हणलं ना तर हे मुरलेलं असणार आहे आणि खायला खूप छान लागणार आहे. पण जास्त दिवस नाही, 5-6 दिवसात हे लगेच खाऊन टाकायचं आहे आपल्याला. तरी कोण कोण यात लसूण पण घालतात, पण मी लसूण वगैरे काही घातलेलं नाही. साध्या सोप्या पद्धतीनं बनवलेलं आहे. कसं वाटलं कैरीचं लोणचं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा. कारण उन्हाळ्याचं आपल्याला जेवण काही जात नाही, आपण पाणीच पित असतोय. काहीतर आपलं तोंडी लावायला असलं ना मग छान वाटते. तर अशा प्रकारे मी लोणचं बनवलं आहे. तर चला तुम्ही पण असं बनवा. तर बघा ही हळदीचीच बरणी आहे. म्हणलं मग मी काय धुतलेलं नाही, आतमध्ये हळदीचं चांगली झालेलं आहे, त्यामध्ये तुम्ही काचेच आहे बरं का. तर आता हे लोणचं मी याच्यामध्ये भरून ठेवणार. आपणाला जसं म्हणजे कधी आपण जेवण करेल तेव्हा 2-2 पोळी खाता येतात आपल्याला. आणि यात छानपैकी राहतं पण